शहादा दोंडाईचा रस्त्यावर सावळदा फाट्यानजीक बॅटरी व जुने टायर घेऊन जाणाऱ्या आयशरला अचानक लागलेल्या आगीमुळे आयशर ट्रक व त्यातील साहित्य पूर्णतः जळून खाक झाले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। यामुळे घटनास्थळी शहादा पालिकेचे अग्निशमन बंब आणून आग आटोक्यात आणण्यात आली होती। शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास शहाद्याहून दोंडाच्याकडे जुन्या बॅटऱ्या व टायर घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकमध्ये सावळदा फाट्यानजीक अचानक आग लागली। यावेळी वाहनात टायर व बॅटरी असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले। त्याचबरोबर ट्रकमध्ये असलेल्या बॅटरी फुटू लागल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। यावेळी शहादा पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात येऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। घटनास्थळी सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। रात्री उशिरापर्यंत सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागुल।